मित्रांनो नमस्कार. कुचरेकर मास्टर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण आता बघतो आहोत ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्यामध्ये रूपांतर कसं करायचं. याच्या आधीच्या 93व्या भागामध्ये आपण साध्या वर्तमान काळातली वाक्य ऍक्टिव्ह मधनं पॅसिव्ह मध्ये कशी रूपांतरित करायची ते पाहिजे. आता पाहिजे आहे अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, तोच पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतरित होताना काय फरक पडतात हे आपल्याला समजून घ्यायचंय. फार कठीण नाही, अगदी सोपं आहे. आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी कृती मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामुळे हे करणं तुम्हाला अगदी सहज सरळ स्पष्टपणे समजणार आहे. डोक्याला फारसा ताण न देता हे रूपांतर पण करता येणार आहे. आणि म्हणून या 93व्या भागातलीच वाक्य मी तशीच्या तशी 94व्या भागात घेतले, जेणेकरून आपल्याला हे रूपांतर किती सोपं आहे हे कळावं. तर आपण विषयाला सुरुवात करूया. साध्या वर्तमान काळात आपण असं म्हटलं आय प्ले द सितार, साधा वर्तमान. आता आपण म्हणतोय अपूर्ण वर्तमान काळात आय एम प्लेइंग द सितार, मी सितार वाजवतो आहे. आय प्ले सितार, मी सितार वाजवतो. आय एम प्लेइंग द सितार, मी सितार वाजवतो आहे. तर आधीच्या याच्यामध्ये पण इज आणि आर आली होती आणि त्याच्या पुढे V3चं रूप आलं. सितार इज प्लेड बाय मी, सितार एकवचन म्हणून इज. शी इज टीचिंग, शी टीजेस क्लास टीचर, क्लास टीचर इज टीज्ड बाय हर. इज आलं आणि टीजचं V3 टीज झालं. ही प्लक्स फॉरवर्ड, ही तृतीय पुरुष एकवचन म्हणून प्लकला प्लक्स आलं. आता वाक्य आहे ही इज प्लकिंग फ्लॉवर, तो फुले खुडत आहे किंवा तोडतो आहे. आधी प्लक्स होतं, त्याच्याऐवजी आता इज प्लकिंग झालं. इथे आयएनजी प्रत्यय आला इजच्या पुढे. मात्र पॅसिव्ह होताना आयएनजी प्रत्यय न येता त्याच्याऐवजी V3 आलं. इजच्या पुढे V3 किंवा आरच्या पुढे V3. फरक एवढाच होता, इथे कर्ता एकवचनी असेल तर इज होतं, कर्म एकवचनी असले तर इज होतं. पण कर्म अनेक वचनी असले, बनानाच्या ऐवजी बनाना. आय रीड बुक, बुक इज रेड बाय अस. आय रीड बुक्स, अनेक पुस्तकं, बुक्स आर रेड बाय अस. त्यामुळे एवढं जे कालदर्शक क्रियापद आहे तेच एकवचन किंवा अनेक वचन दाखवतं. V3 तसंच्या तसं राहतं. इथे पण तेच आहे. फरक एवढाच आहे की त्या इज च्या पुढे बीइंग येत आहे आणि इथे एन इज आर च्या पुढे ऍक्टिव्ह व्हॉइस असल्यामुळे आयएनजी येतं क्रियादर्शक क्रियापदाला. ते न लागता पॅसिव्ह व्हॉइस असल्यामुळे इथे सगळीकडे V3 लागतं. प्लेड, टीज्ड, प्लक, ईटन, रेड, वन, किल्ड, स्पोकन, स्कोल्डेड. सगळी परफेक्ट टेन्सची V3 ची रूप आहेत क्रियादर्शक क्रियापदे. हे दोन्ही मध्ये साम्य आहे. साधा वर्तमान काळ आणि चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. फरक कुठे? तर साऱ्या वर्तमान काळामध्ये ह्या इज आणि आरच्या पुढे V3 लागतं. इथे ह्या दोघांच्या मध्ये फक्त बीइंग झालं. पुन्हा सांगतो, साध्या वर्तमान काळामध्ये इज आणि आर आलं आणि त्याच्या पुढे V3 आलं. सितार इज प्लेड बाय मी.
टीचर इज टीज्ड बाय हर, फ्लॉवर्स आर प्लक्ड बाय हिम, साधा वर्तमान काळ. मात्र तोच कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असेल तर ह्या वाक्यरचनेमध्ये इज किंवा आर याच्यामध्ये फक्त बीइंग घातलं की तुमचा पॅसिव्ह टेन्स पूर्ण निर्धोकपणे आणि बिनचूकपणे सिद्ध होतो. 100% मार्क. तर ही क्लुप्ती, ही खुबी तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. दोघांच्या भाषांतरातला फरक काय आहे तोही पुन्हा थोडक्यात सांगतो म्हणजे आपल्याला हा विषय समजणं सोपं होईल. आय प्ले सितार, मी सितार खेळतो. आय एम प्लेइंग सितार, मी सितार खेळतो नाही, मी सितार वाजवतो. आय प्ले सितार, मी सितार वाजवतो. आय एम प्लेइंग सितार, मी सितार वाजवत आहे. द सितार इज प्लेड बाय मी, माझ्याकडनं सितार वाजवली जाते. द सितार इज बीइंग प्लेड बाय मी, सितार माझ्याकडून वाजवली जात आहे. ही क्रिया संपलेली नाही, अपूर्ण. शी टीजेस क्लास टीचर, ती आपल्या वर्ग शिक्षिकेला चिडवते. शी इज टीजिंग क्लास टीचर, ती आपल्या वर्ग शिक्षिकेला चिडवत आहे. इज टीचिंग. द क्लास टीचर इज टीज बाय हर, ती वर्ग शिक्षिकेला चिडवते. साधा वर्तमान काळ पॅसिव्ह. द क्लास टीचर इज बीइंग टीज बाय हर, तिच्याकडून वर्ग शिक्षिकेला चिडवले जात आहे म्हणजे क्रिया आता चालू आहे. हा फरक आहे. इट इज बनाना, ते केळी खातं. इट इज एटिंग बनाना, ते केळी खात आहे. बनानाज आर इटन बाय इट, म्हणजे त्याची सवय आहे, त्याच्याकडनं केळी खाल्ली जातात, नेहमीची सवय. बनानाज आर बीइंग इटन बाय इट, म्हणजे या क्षणी त्याच्याकडनं अनेक केळी खाल्ली जात आहेत. क्रिया चालू. वी रीड संस्कृत, आम्हाला येतं समजून. साधा वर्तमान काळ. वी रीड संस्कृत. वी आर रीडिंग संस्कृत, या घटकेला माझ्या हातात पुस्तक आहे आणि मी संस्कृत वाचतो आहे. पॅसिव्ह कसं होतं? वी रीड संस्कृत, संस्कृत इज रेड बाय अस, संस्कृत आमच्याकडनं वाचलं जातं. आणि वी आर रीडिंग संस्कृत, संस्कृत इज बीइंग रेड बाय अस. आधी नुसतं इज रेड, आता इज बीइंग रेड. संस्कृत आमच्याकडनं वाचलं जात आहे. मला वाटतं या स्पष्टीकरणावरून साध्या वर्तमान काळाचं पॅसिव्ह आणि अपूर्ण वर्तमान काळाचा पॅसिव्ह व्हॉइस ह्याच्यात जो एक छोटासा फरक आहे तो म्हणजे इज आणि व्ही3, आर आणि व्ही3 याच्यामध्ये बीइंग एवढंच टाकायचं. मला वाटतं हा जो शॉर्टकट आहे, लघु वाट तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्हाला नक्की आवडली असेल. मित्रांनो, इंग्रजी हे खरोखर सोपं आहे. या खुब्या लक्षात ठेवल्या तर इंग्रजीची दहशत, भीती कायमची नष्ट होईल. त्यामुळे तुम्हाला साधा वर्तमान काळ ऍक्टिव्ह मध्ये, चालू वर्तमान काळ ऍक्टिव्ह मध्ये, साध्या वर्तमान काळ पॅसिव्ह मध्ये आणि चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ पॅसिव्ह मध्ये कसा करायचा हे याच्यावरनं अतिशय सहजपणे समजावं, फारसा गुंता न होता समजावं अशी माझी अटकळ आहे. ती खोटी ठरणार नाही. तर जे फळ्यावर लिहिलंय हे मी मुद्दाम असं लिहिलेलं आहे ज्याच्यावरनं तुमच्या लक्षात येतं की दोन्ही पॅसिव्ह मध्ये फारसा फरक नाही, इथे फक्त बिईंग येतं. तर लिहून घ्या. थोडक्यात आणि महत्वाचं
पॅसिव्ह व्हॉइस मध्ये साधा वर्तमान काळ आणि भूतकाळ आणि चालू वर्तमान काळ याच्यात फरक एवढाच आहे की इथे इजच्या पुढे भित्री येतं, मात्र चालू अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ या दोघांच्या मध्ये बिंग येतं, एवढाच फरक आहे, बाकी काहीही फरक नाही. इथे मात्र खूप फरक आहे. कळावे, इंग्रजी सहजपणे यावे ही आमची कळकळ आणि तळमळ आहे. तुम्हाला हे वाचून अभ्यास करून कसं वाटलं हे अवश्य कमेंट सेक्शन मध्ये कळवा. इंग्रजी शिका पण इंग्रज होऊन नका. नमस्कार.